ओबीसी म्हणजे जे हिंदू आम्हाला मानलं जात होतं, पण हिंदूचे जे धर्मग्रंथ वाचले त्यामध्ये मनुस्मृती खास करून होता. त्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आम्हाला नको असलेल्या होत्या त्या, जसं त्यामध्ये जसं तेल्याचं तोंड पाहू नये, म्हणजे बिल्ली 20 तेली 30 असे जे काही उदाहरणं आहे, किंवा हिंदूचा जो धर्मग्रंथ मनुस्मृती म्हणतो, तो मनुस्मृती हा मनुस्मृतीमध्ये जे सांगितलं गेलं का एखादा जन्म तोंडातून झाला, दुसऱ्याचा बाहूतून झाला, तिसऱ्याचा जांघेतून आणि चौथ्याचा पायातून झाला, ह्या नैसर्गिकच मान्य नाही. तशा खोट्या धर्मात आपण काय राहायचं, म्हणून आम्ही बाबासाहेबाचा अभ्यास केला. बाबासाहेबाच्या विचारात MA केलं, नंतर पालीमध्ये MA केलं, आणि त्याच्यानंतर आपल्याला खरं समजलं की सत्य काय आहे आणि सत्य धर्म कोणता आहे. आणि ते जेव्हा कळलं, तर कळल्यानंतर आम्ही हे ठरवलं का आम्ही त्या जे सांगते का निसर्गाला मान्य नाही त्या धम्मात राहण्यापेक्षा जे सत्य आहे त्या धम्मात आपण राहिलो पाहिजे. आणि म्हणून आम्ही 2006मध्ये स्वीकारले, आणि तेव्हापासून आजपर्यंतही आम्ही जे काही आमचे जे कार्य आहे आमच्या घरचे, ते आम्ही साधारणतः बौद्ध पद्धतीनं माझ्या आईचं आणि वडिलांचे जे मृत्यू झाला, त्रिशरण आणि पंचशील घेऊनच आम्ही ते पूर्ण केलेले आहेत. आणि बौद्ध धर्माला मनातून मानणारे लोक आहेत. सर, जगामध्ये असे असंख्य धर्म आहेत, तर तुम्ही बौद्ध धर्माकडे कसे आकर्षित झाला? कारण बुद्ध धर्म हा विज्ञानावर आधारित आहे, आणि विज्ञानावर आधारित असलेली कोणती गोष्ट ही सत्य राहते. आणि जसं बुद्ध धर्मात सांगितलं आहे, जे डोळ्याने दिसते तेच सत्य, जे कानाने ऐकता येते तेच सत्य, जे जिभेने ज्याची चव घेता येते तेच सत्य, किंवा जे आपल्याला इतर ज्या गोष्टी आहे म्हणजे त्वचेने जे स्पर्श करता येते तेच सत्य, किंवा मनाने जे अनुभवता येते तेच सत्य, बाकी सर्व असत्य. आणि यावर आमचा विश्वास आहे, आणि म्हणून आम्ही बौद्ध धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, आणि त्यामुळेच आम्ही इतर धर्मापेक्षा बौद्ध धर्म हा आमचा मानतो. आता तुम्ही बौद्ध झाल्या, तुम्ही ओबीसी समाजामध्ये कशा पद्धतीने बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करा? ओबीसी समाजाला हे समजून सांगतो आम्ही की सत्य काय असत्य काय, जे देव धर्म स्वर्ग नरक ह्या खोट्या कल्पना असताना, इतके शोध लागत असताना, आज इतके तंत्रज्ञान समोर गेलेलं आहे की एका देशातला माणूस दुसऱ्या देशाच्या माणसाशी संपर्क साधू शकतो, बोलू शकतो, पाहू शकतो. एवढं सत्य सर्व माणसाने शोधून काढलं असताना स्वर्ग नरकाच्या शिवाय केवळ फोलकट कल्पनाच आपण कोपर्यंत हे करायच्या, आपण ते आम्हाला अमान्य आहे, तुम्ही सुद्धा ते अमान्य करा आणि बौद्ध धर्माला समजून घ्या, असं आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. तुमचं नाव एक मॅडम, तुमचं नाव परिचय म्हणजे ठिकाणी कविता सुनील बुटले. सांगा अजून एक वेळा. कविता सुनील बुटले, विसाव. तुम्ही आज बौद्ध धर्म स्वीकारले आहेत आणि ओबीसी समाजामधून बौद्ध धर्मात आलाय, कसं वाटते तुम्हाला? चांगलं वाटते, म्हणजे असं म्हणजे जे फोलकट गोष्टी होत्या, ज्या देववाद गोष्टी होत्या, त्या नाकारून बौद्ध धर्माचा स्वीकार केला, त्याच्यामुळे खूप चांगलं वाटते मला. आता तुम्ही गावी जाऊन तुम्ही म्हणजे काय बौद्ध धर्माबद्दल प्रचार प्रसार करा? बौद्ध धर्माविषयी सांगणार की बौद्ध धर्मामध्ये म्हणजे जे चांगल्या गोष्टी आहेत बुद्धाच्या, जे बाबासाहेबांनी सांगितलेल्या आहे, संत महापुरुषांनी सांगितले आहे, त्याच्या तुलनेमध्ये तुम्ही चिकस बुद्धीने, म्हणजे मी सांगते ते म्हणून नका करा, म्हणजे तुम्ही चिकस बुद्धीने विचार करा आणि त्याचा प्रसार करा. मॅडम, बौद्ध धर्मामध्ये तुम्ही कसे काय आकर्षित झाल्या? बौद्ध धर्मामध्ये बामसेटच्या माध्यमातून आकर्षित झाले. बामसेटच्या माध्यमातून म्हणजे कार्यक्रमाला जात होते, त्याच्यामध्ये बाबासाहेबांचे बुद्धाचे विचारामध्ये मी आपल्या चिकस बुद्धीने त्यांचा स्वीकार केला.